मित्रांनो, वेलकम द डे 203 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आज जो तुम्ही व्लॉग बघणार आहे तेव्हा तो व्लॉग आहे जेव्हा जयवंत वाडकर सर घरी आलेले आणि आम्ही ती रील शूट केलेली. पण त्यानंतर कंटिन्यूस 2 दिवस माझं शूट होतं, तुम्ही स्टोरीजमध्ये बघितलं असेल, आणि ते टाकू शकत नव्हतं. टाईमलाईन थोडी व्लॉगची आपली हल्ली आहे, म्हणून मी आता हा वेगळा असा व्यवस्थित टाकतो आहे. आणि थोडा एक दिवस आराम पण केला आहे. माझा पाय पण थोडा अँकल सुजला आहे, काय माहिती काय झालं आहे. याचं आज जरा बरं वाटतं आहे. 2 दिवस लंगडत चालत होतं, शूटमध्ये पण लंगडत होतं आणि काल पण लंगडत होतं. काल आराम केला, आज जरा बरं वाटतं आहे. पण आता तुम्ही पटापट हा BTS बघून घ्या, आणि जयवंत सर किती स्वीट आहेत ते तुम्हाला या व्लॉगमधनं कळेल. आणि व्लॉग बघितल्यावर मग भेटूया आपण, ठीक आहे? जा आता बघून घ्या. आज नीलराज हा रजत, हा मला सगळं आधी शूट करतो. अच्छा, ही शर्वरी, श्रिया, ही श्रिया माझी काय म्हणते, कशी आहेस? घरा नाटकाला बोलवलं येत नाही आमचं नाटक. आजीबाई जोरात फंटॅस्टिक प्ले येतं नाही ये, म्हणजे आमचं काहीतरी होईल अजून येतील ना. आणि इट्स फॅन्टॅस्टिक. काय लिहिलंय क्षितिज पटवर्धन रायटर डिरेक्टर, आणि त्यांनी आधी 2 नाटकं लिहिली आहेत. म्हणजे एक गाव असं उमेश कामतचं, नंतर 2 स्पेशल गिरिजा आणि जिंतूला घेऊन गेलं, त्यांनी डिरेक्ट केलं होतं. आता त्यांनी हे पण लिहिलं होतं, सिंगम लास्ट स्क्रीन प्ले डायलॉग नाटकाचं. फंटॅस्टिक, मस्त बोलगा मिळाला, गुड. आणि म्हणजे आम्ही गॅझेटमधून मुलांना कसं बाहेर काढायचं त्याच्याबद्दल भाष्य करतो. आणि इट्स ब्रॉडवे. पहिल्या प्रयोगाचं खर्च आमचा 34 ते 35 लाख रुपये. इट्स अ ह्यूज. चंद्रकांत कुलकर्णी आणि दिलीप जाधव प्रोड्युसर आहेत दोघे, पण ग्रेट कॉमेडी कॉन्सेप्ट आहे. तुम्ही माझे बाबा, ठीक आहे, आणि हा डॉक्टर. त्याच्यात एक सिच्युएशन आता आपण अशी टाकली की सुरुवातीला असं असतं की डॉक्टर माझ्याशी बोलत आहे, तुम्ही पहिले रिव्हील नाही होत, ठीक आहे, तुमचा OS लागला आहे का असं. तर डॉक्टर म्हणतो की खूप काळजी घ्यावी लागेल आजोबांची, त्यांचा ना वेळेचा कॉन्सेप्ट जरा नाजूक आहे. तर म्हणजे ते कधी पण टाईममध्ये पुढे मागे जाऊ शकतात. अँड इट्स अ व्हेरी रेअर केस. आणि त्यांना ना त्यांना जे आपल्यासोबत त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा, आणि कुठेही मन दुखवू नका. बोलतो अच्छा असं काहीतरी झालं ना, काही आजाराचं नाव बी काहीच आपण सांगतो, तर काहीतरी टाईमलाईनचा त्यांचा हे झालं, ते कधी पुढे मागे त्यांच्या विचारांनी कुठे कधी पुढे आधी ना असं. तर ठीक आहे डॉक्टर. अचानक तुम्ही डॉक्टरला बोलताय, अरे विनोद कसा चाललाय भाजीपाल्याचा धंदा? तुम्ही सगळे काय झालं हे? आणि हे पण 2 मिनिटं शॉक होतं. तर मी करेक्ट करायला जातो की अहो बाबा. तर तेवढं डॉक्टर हात धरतो की आमची टाईमलाईन लिहिली आहे, म्हणजे एक फक्त मस्त चाललंय. डॉक्टर पण कॅरेक्टर स्विच करतो आता की हा मी आहे माझा भाजीपाल्याचा धंदा, एकदम मस्त चाललाय बा काका. अच्छा आता भाजी द्यायला आला ना? तर हा अहो आजोबा, परत हात धरतो. आपल्याला कळायला लागेल. ये बस बसतो हा वगैरे. डॉक्टर आता तुमच्या बाजूला बसला. मला म्हणतो अरे चिनू, भाजीवाला काकांना जरा नाची करून दाखव. तुम्ही म्हणतो म्हणजे तुम्ही आता मला लहान समजता डायरेक्ट. आणि तुम्ही बोलतो की ना नाचून दाखव जरा. मी जरा हे होतो की डॉक्टरकडे बघतो, मी हेल्पलेस झालो. डॉक्टर बघतो ऑप्शन खुश. मला ते डायलॉग कानात द्यायला लागतात. त्यांना आता आपल्याला काही करून खुश ठेवायला लागेल, त्यांचं मन दुखवून चालणार नाही. मी कट टू डायरेक्ट मी नाचणी बरोबरती लहान मुलांसारख्या समोर नाचतोय, आणि तुम्ही नाचत रे. आणि हा मग काय, मग श्रियाची श्रिया येऊन बघते की काय चालू आहे, ओरडते.
हा तर आता माझी मग बायको येते काय चालू आहे तिला टोटल नाही लागत की काय चालू आजोबा एक्सपिरियन्स एवढी चेंजेस स्नॅपबॅक इन्क्लूड्स हां तुमचं अचानक आता ती परत टाईमलाईन स्विच केली आहे. मी नाचतोच आहे, ती येते ती बघते तशी सरप्राइझिंगली हाक मारते उठ हे काय लावलंय बायकोसमोर लहान मुलाचं काय नाचतोय वागतोय काय चालतोय अक्कल नाही तुला जरा पण डॉक्टर डॉक्टरला सांगितलं घेऊन चला तुमच्या आईला म्हणजे त्याच याच्यामध्ये त्याच केसमध्ये मी घेऊन जातो तुमचं म्हणजे तुमचं समजलं मला बेसिक आहे मग नॉर्मल हे करत स्विच करत जायचं गेलंय मागे आले आणि माझी ते त्यांचं संभाषण चालू आहे आणि अचानक बोलतात अरे मी तो भाजी धंदा कसं चाललंय रोल प्ले चालू करतात डायरेक्ट माय फ्लॅट. अच्छा मला कधीच विदाऊट गाडी कधी कोणी बघितलं नसेल. गाडीमध्ये सगळं आहे. मी गेलो आणि मग माझी काय दुनियादारी खूप ना मी सगळ्यांचा एकदम वाईट स्वभावाचा असल्यामुळे सगळ्यांना हवा असं वाटतं राहा तू यायचो राहा बोलायचं आहे कपडे कुठे सगळे कपडे बिपडे सगळं असतं माझं ऑलवेज रिंग अंडरवेअर पासून सगळं जातो खाली इकडेच लावले सलून आहे ना गेलो नाईटला तिथेच गाडी आहे जरा नाची नाची करून दाखव 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 मग विनोद बस सेल आहेत माझ्याकडे पण सेल आहेत माझ्याकडे भाई ये बैटरी कुछ काम की है आता परफेक्ट म्हणून and action. Oh, sorry. Oh. Let's have a chat. Action. त्यांचं कुठेच मन दुखावलं. विनोद कसा चाललाय भाजीचा धंदा? हो बाबा छान चाललंय काका छान चाललंय. भाजी द्यायला आलायस ना? हो हे काय भाजीच घेऊन आलाय. अरे वा 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 बाबा ए चिनू बेटा नाची नाची करून दाखव नाची नाची करून विनोदला दाखव 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 चिमणी बेटा नाची नाची ये 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 बेटा विनोद विनोद बस 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 करून दाखव नाच रे मोरा करून दाखव नाच रे मोरा नीट बोल नीट नीट नाची नाची नाचले मोला आंब्याच्या वनात नाचले मोला नाच आता 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 गोड गोजिरी करत नको गोड गोजिरी फुलांच्या बांधून फुला बांधून त्या एका पॉइंट मध्ये मी आलं पाहिजे ना नाचले मोला आंब्याच्या वनात नाचले मोला गोड 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 गोजिरी लाज लाजरी ताई तो नाग नवले लेट्स हॅव अ चॅट काय रे लाज वाटते तुला बायको समोर लहान पोरासाठी नाचतोस हा बाबा काय बाबा बाबा डॉक्टर तुम्हाला कॅश पेमेंट लागेल की जीपे लागेल या ना या लेट्स हॅव अ चॅट कट कसं वाटलं तुम्हाला ऑफकोर्स माझ्यासोबत रील शूट करून ऑफकोर्स नील बरोबर नेहमीच आपण एक केलं होतं त्यावेळी पण आपल्या गिरपडेच्या वेळी पण त्यामुळे काय मस्त मजा आणि खूप छान कॉन्सेप्ट आहे त्यामुळे मजा येईल
बघायला मला एडिट झाल्यानंतर. आणि आमची प्रोसेस कशी वाटली तुम्हाला? एकदम एकदम मस्त मस्त खूप छान. टीम रजत वगैरे सगळेच कॅमेरामन आणि सगळेच लोक सो नाईस. आणि सगळ्यात आवडली मला तुझी बायको. घरातलं जेवण मिळते इकडे आल्याला रील करायला घरी या. ज्यांना कोणाला रील करायची असेल घरी या, घरचं जेवण मिळतं. अप्रतिम भाकरी वगैरे सगळं. थँक्यू सर, तुम्ही टाइम करून आला. येस येस येस. आणि तसं कॅरेक्टर होतं म्हणून तुमचं नाव माझ्या डोक्यात आलं. तुम्हाला लगेच कॉल केला एका दिवसात आणि तुम्ही एका दिवसात आला. अरे काय तर आपण आपल्याला माहिती आहे, आपण नेहमीच मी सगळ्यांना सांगतो कामाला कधी नाही बोलू नये. काम छोटं मोठं नसतं, काम हे काम असतं आणि आपण आपली छाप पाडून जातो, ती पाडून जायची. दॅट्स इट. बाकी तुम्हाला मिळत राहतंच. कारण का आपलं नशीब कोणी लुबाडून घेऊ शकत नाही. आणि 100% काम करायचं जिथे येतं तिथे. मी माझा एक शब्द मगाशी वापरला नाही. आणि आय एम ऑलवेज घोस्ट डिरेक्टर. म्हणजे मी नीरज पांडेकडे असो, नाहीतर जॉन मॅथ्यूकडे असो किंवा महेश मांजरे कोणाकडेही. महेश मांजरेकडे तो भाडीपाच्या ह्याच्यामध्ये सरळ अमेय वाघ त्याला विचारलं की तुम्हाला जयवंत वाडकर का लागतो. महेश मांजरेकर म्हणणार काय आहे, आपल्याला जसं एक कॅमेरामन लागतो, एक लाईटवाला लागतो, एक कॉस्ट्युमवाला लागतो, तसं जयवंत वाडकर मला लागतो. सो नेहमी आपण 100% काम केलं पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. सो यू विल डेफिनेटली शेवटी प्रत्येकाच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते आपण मिळत राहतं आपल्याला. सो आणि मजा आली तुझ्यावर. आणि मी नेहमीच आणि आमचं नाटक बघायला ये बाबा. येस, आजीबाई जोरात. मी तुला पाठवलं आता सगळंच. आणि तुमचे बर्थडेट पण दोघांची मागितली ती पण दे. आणि नाटक बघायला ये करणार तू आल्यानंतर तिथं आपण प्रमोट पण करू. येस नक्की. थँक्यू सो मच. येस, ऑल द बेस्ट. सर्व्हिस करायची फाउंटन रिदमोस माझ्यापासून. रिदम मित्र माझे सगळे तिथे नोकरीला पण होतात. मी आपण पगार झाला, पगार राशन भरतो ना तसं रिदम हाऊसमध्ये जायचं. धाड 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 असं काय 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 घेऊन यायचं. 700-800 रुपयाचं नक्की बिल. त्यावेळेला कितीतरी होतं माहितीये. माझ्या बायकोनी सगळं फेकून दिलंय एवढं जीवावर. आणि बरं ते घ्यायला कोण तयार नाहीत रे. आता तसं कोणाला महत्व नाही द्यायचं. अजून 20 वर्षांनी ह्या गोष्टी बघायला येतील घरी. आहे का असं काही बघायचं. हॅलो. सो हा आता आपला व्लॉग कसा वाटला तुम्हाला. हा व्लॉग मला कॉमेंटमध्ये सांगा. रील तुम्ही अजून बघितलं नसेल तर इंस्टाग्रामवर जाऊन ते रील बघा. थोडीशी वेगळी कॉन्सेप्ट आणि थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करायचा प्रयत्न केला आहे मी. कारण कधी कधी मलाच कंटाळा येतो तेच रिलेटेबल कॉमेडी व्हिडिओ. असं थोडं काहीतरी एक वेगळी आयडिया, वेगळी स्क्रिप्ट, काही काइंड ऑफ अ शॉर्ट फिल्म फनी असं काहीतरी करायचा प्रयत्न केलेला. आणि काय असतं की नवीन नवीन गोष्टी ट्राय करत राहायला पाहिजेत. आता मी पण जयवंत सरांसारखं बोलायला लागलो आहे. आणि कसं असतं असं नको. आपण हा व्लॉग इथेच संपूया. कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नवीन वर्षाचं रिझोल्यूशन करताय ना. हां चला बाय. हां सबस्क्राईब राईट नाव. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशनला कंप्लेंट करीन मी. सपोर्ट करा मला.